आज आपल्या ओपीडीमध्ये एका महिलेने प्रश्न विचारला, की आपण BCG दिलं होतं. BCGची लस दिली होती बाळाला आणि त्याच्या 1-2 आठवड्यानंतर एक छोटीशी पुळी आली. तर BCG ही लस थोडीशी बाकीच्या लसींपेक्षा थोडीशी वेगळी आहे आणि त्याच्याबद्दल बऱ्याच शंका आणि प्रश्न पेशंटच्या आईला, वडिलांना किंवा आजी-आजोबांना, नातेवाईकांना असतात. तर त्याच्याबद्दल थोडंसं आपण बोलूया. BCG ही जी लस आहे, ती इतर लसींपेक्षा थोडी वेगळी या कारणासाठी आहे, की ती थोडीशी वेगळ्या पद्धतीने दिली जाते. एक तर इंट्राडर्मल दिली जाते, म्हणजे त्वचेच्या आत दिली जाते. बाकीच्या बऱ्याचशा लसी ह्या त्वचेच्या खाली दिल्या जातात किंवा स्नायूंच्या मध्ये इंट्रामस्क्युलर दिल्या जातात. ही लस थोडीशी वेगळ्या पद्धतीने दिली जाते. आणि दुसरी गोष्ट ही BCGची लस दिल्यानंतर जे काही चेंजेस होतात किंवा ज्या काही गोष्टी आपल्याला दिसून येतात, त्या थोड्याशा आपण डिस्कस करूया, की BCGची लस दिल्यानंतर काय होतं, की तिथे हळू-हळू एक छोटासा फोड तयार होतो. तो फोड काही दिवसानंतर तो पिकतो, थोडासा पिवळा होतो आणि मग ती पोळी जी आहे, ती पिकलेली पोळी ती फुटते आणि फुटल्यानंतर ती छोटीशी जखम तयार होते आणि हळू ती जखम बरी होत असताना आपल्या सगळ्यांच्या खांद्यावर जसा एक डाग असतो, तो तयार होतो. आता ही जी प्रक्रिया आहे, ही BCG दिल्यानंतर जी होते, ह्या सगळ्या प्रक्रियेला साधारण 2 ते 3 महिन्याचा अवधी लागतो. म्हणजे BCG दिल्यानंतर हे सगळं होऊन तो डाग दिसायला लागेपर्यंत, त्याला BCG स्कार म्हणतो आपण मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये. तर ही सगळी प्रक्रिया व्हायला 1-2 ते 3 महिने लागतात. त्याच्यासाठी घाबरून जायचं नाही. ही नॉर्मल गोष्ट आहे. BCG दिल्यानंतर हे असंच होत असतं आणि त्याला काही मलम लावायची गरज नसते किंवा ती पोळी झाली तर ती पिळायची नसते किंवा त्याला काही उपचाराची गरज नसते. ही नॉर्मल प्रक्रिया आहे आणि त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सगळ्या पेशंटला असली तर त्याच्याबद्दल थोडंसं जागरूक होतील. दुसरी गोष्ट, प्रत्येक पेशंटमध्ये ती थोडीशी प्रक्रिया कमी अधिक प्रमाणात वेगवेगळी असू शकते. काही पेशंटमध्ये थोडीशी पोळी मोठी येऊ शकते, काही पेशंटमध्ये पोळी छोटी येऊ शकते. अगदी रेअरली एखाद्या पेशंटमध्ये त्यामध्ये पोळी येत पण नाही. आता ही जी BCGची लस आहे, ती क्षयरोगाच्या प्रतिबंधासाठी किंवा पुढे जाऊन TBचा आजार होऊ नये म्हणून दिली जाते. तर त्याच्याबद्दल थोडंसं जागरूकता वाढण्यासाठी आपण हा प्रयत्न करतो. आणि अशाच पद्धतीने लहान मुलांच्या वेगवेगळ्या आरोग्यविषयक समस्यांसाठी जर काही माहिती घ्यायची असेल तर आपल्या Instagram पेजला नक्कीच भेट द्या.